नवनियुक्त नगर पंचायत चुनाव में मेयर पद के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी अजीत पवार गुट की उम्मीदवार उज्ज्वला थिटे की अपील आज अदालत ने रद्द कर दी। उज्ज्वला थिटे ने बीजेपी नेता राजन पाटिल की बहू प्राजक्ता पाटिल के खिलाफ नामांकन दाखिल किया था, लेकिन तकनीकी त्रुटियों के चलते आवेदन खारिज हो गया। उसके बाद उन्होंने जिला अदालत में अपील की, जहां सुनवाई के दौरान कोर्ट ने उन्हें कोई राहत नहीं दी। इस फैसले से एनसीपी अजीत पवार गुट में उत्साह है, जबकि जिला अध्यक्ष उमेश पाटिल को बड़ा झटका लगा है। उज्ज्वला थिटे ने कहा कि वह आगे बॉम्बे हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट में अपील करेंगी। निश्चितपणे याच्यामध्ये उज्ज्वला थिटे जर माझ्या पक्षाच्या उमेदवार असतील आणि मी आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी त्या निवडणूक लढवत असतील तर पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्यच आहे। त्यामुळं तुम्ही किती काय गोष्टीचा वापर करताय हे पहिल्यांदा स्वतःकडे निरीक्षण करून बघा। एका विधवा महिलेच्या संदर्भानं झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाठीशी उभं राहणं एक सार्वजनिक जीवनातला कार्यकर्ता म्हणून माझंच नव्हे तर संपूर्ण समाजाचं ते कर्तव्य आहे। एवढ्या मोठ्या प्रस्थापिताच्या आणि एवढ्या मोठ्या बाहुबलीच्या विरोधामध्ये एक साधारण महिला जर निडरपणे उभं राहत असेल आणि तशा परिस्थितीमध्ये जर समाज म्हणून जर आम्ही तिच्या पाठीशी उभं राहू शकत नसेल तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी स्वतःच्या आरशामध्ये स्पष्टपणे पाहू शकत नाही। आणि म्हणून करता पूर्ण अंतिम त्यांचा जो निर्णय आहे तो आल्यानंतर आता त्याच्यामध्ये जर हायकोर्टमध्ये जर आपल्याला अपील करता येत असेल तर नक्कीच प्रयत्न करेन। आणि हायकोर्टात परतही जर आम्हाला तिथेही अपयश आलं तर पुन्हा सुप्रीम कोर्ट हे आहे आणि तिथून जरी नाही म्हणलं तर शेवटी परमेश्वराच्या दरबारात तर आहोतच। आणि तरीही जर 2029 पर्यंत जर आमचा दोघा मायलेकराचा जीव राहिला तर 2029ला पुढची असेल इलेक्शन, पण त्यावेळेस 17 जे आता ह्यांनी म्हणतात ना बिनविरोध आले त्यावेळेस 17चे पूर्ण नाही पॅनल उज्ज्वला थिटेने लावतो। न्यायालयामध्ये जवळपास सकाळी 11:30 पासून 1:30-1:45 पर्यंत आम्ही युक्तिवाद केला। आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयाला हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की काय प्रकार घडला। त्याच्यानंतर दुपारी 2 नंतर आणि त्याच्या अगोदर सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला। हे सगळं करता आता फायनली न्यायालयानं ऑपरेटिव्ह ऑर्डर आम्हाला सांगितलेली आहे की आमचा जो केलेला अर्ज आहे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे आम्ही केलेलं जे अपील आहे ते नामंजूर करण्यात आलेलं आहे। न्यायालयाचा अंतिम आदेश आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे। न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदरच करतो। अर्थात त्याच्या पुढं त्याच्यामध्ये दिलेली कारणं कुठल्या कारणावरती आमचा अपील नामंजूर झालेला आहे या सगळ्या कारणाची शहानिशा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊयात। पुढे काय करायचं याच्यामध्ये उच्च न्यायालयात जायचंय काय करायचं हे आम्ही निर्णय न्यायालयाचा अंतिम आदेश हातामध्ये आल्यानंतर आम्ही